भजी म्हटले की कांदा भजी, बटाटा भजी, मक्याची भजी असे अनेक प्रकारचे भजी आपण बनवतो. आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीचे भजी पाहणार आहोत. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मस्त असे पावसाळा स्पेशल भजी पाहणार आहोत. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी तांदूळ पीठ घेतले आहे. जे आपण भाकरीसाठी तांदूळ पीठ वापरतो तेच इथे 1 वाटी घेतले आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचे आहे. दही फ्रेश आहे त्यामुळे अर्धी वाटी घेतले आहे. आणि तुमचे दही आंबट असेल तर पाव वाटी इथे दही घेतला तरी सुद्धा चालेल. चम्मचच्या साहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर उकळलेले 2 बटाटे आपल्याला लागणार आहेत. बटाटे किसणीवरती दोन्ही किसून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये काही साहित्य घालायचे आहे. तर अर्धा चमचा जिरे, 1 बारीक चिरलेली मिरची, भरपूर सारी कोथिंबीर घालायची. चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचे. हे व्यवस्थित आपल्याला हातानेच एकजीव करून घ्यायचे आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने भजी बनवलात नसाल तर एकदा नक्कीच ट्राय करून पहा. तर आता मी पाव वाटी फक्त पाणी घेतले आहे, पण अजून आपल्याला पाणी लागणार आहे. जसे पाणी लागेल तसे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर हे मिश्रण आहे ते जास्त घट्टही नको आणि जास्त सैलही नको, थोडेसे मध्यमच मिश्रण आपल्याला हे तयार करून घ्यायचे आहे. तर जवळजवळ आपल्याला पाऊण वाटी इथे पाणी लागते. तर जसे लागेल तसे मी यामध्ये पाणी घालून घेते आणि तुम्हाला इथे दाखवते सुद्धा. तर थोडे थोडे पाणी घालायचे. एकदाच तुम्ही म्हणाल अर्धी वाटी पाणी घालायचे आणि मिक्स करायचे, पण असं करू नका. थोडे थोडे पाणी घाला आणि हाताने हे व्यवस्थित एकजीव करून घ्या. तरच पाण्याचा अंदाज समजेल आणि आपले जे भजी आहेत ते जास्ती तेलकट होणार नाहीत. यासाठी आपल्याला पाण्याचा अंदाज एकदम परफेक्ट असा घ्यायचा आहे. तर हे व्यवस्थित असे मिश्रण आपले तयार झाले आहे. 10 मिनिटभर बाजूला ठेवूया. 10 मिनिटानंतर इथे पाहताय थोडेसे हे बॅटर आहे ते घट्टसर झालेले आहे. त्यामुळे मी परतला यामध्ये 2 चमचे होईल एवढे पाणी घालून घेते आणि परतला हे हाताने एकजीव करून घ्यायचे. तर बॅटरची कन्सिस्टन्सी पाहताय अगदीच नॉर्मल आहे. मध्यम स्वरूपाचे बॅटर हे आपले तयार झालेले आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे चिमूटभर खायचा सोडा. यापेक्षा जास्तीचा सोडा अजिबात घालायचा नाही, नाहीतर हे भजी आहेत ते तेलकट होतात आणि पाणी जास्त झालं या बॅटरमध्ये तर भजी तेलामध्ये हे सुटले जातात. त्यामुळे अशा पद्धतीचे आपले हे बॅटर असायला हवे. थोडेसे पाणी वरून घालून घ्यायचे म्हणजे सोडा ॲक्टिव्ह करून घ्यायचा आणि हाताने गोल गोल फिरवत व्यवस्थित असे हे मिश्रण तयार करून घ्यायचे. आता हे आपले मिश्रण तयार झालेले आहे. लगेचच आपल्याला भजी तयार करून घ्यायचे आहेत. त्यासाठी गॅसवरती तेलसुद्धा व्यवस्थित गरम करून घेतले आहे. एक छोटासा गोळा तेलामध्ये सोडून पाहायचा. पटकन वरती येत आहे म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालेले आहे. गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा. मध्यम आचेवरती आपल्याला भजी व्यवस्थित असे सोडून घ्यायचे आहेत. एक एक करून अशा पद्धतीने भजी सोडून घ्यायचं. तर गॅसचा फ्लेम अजिबात हाय करायचा नाही आणि मंदसुद्धा करायचा नाही, मध्यम ठेवायचा. मध्यम आचेवरती व्यवस्थित हे भजी तळून घ्यायचे. कमी ठेवलात तर भजी तेलकट होतील आणि हाय ठेवलात तर भजी पटकन असे तळले जातील बाहेरून पण आतमधून कच्चे राहतील. त्यामुळे मध्यम गॅसवरती भजी तळून घ्यायचे. 1 मिनिट नंतरच झारा तेलामध्ये सोडून घ्यायचा आणि अलटून पलटून भजी व्यवस्थित आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. सोनेरी रंग येईपर्यंत भजी व्यवस्थित असे तळून घ्यायचे. पहिले भजी हे एकमेकाला चिपकले जातात, पण जसजसे आपण तळत जाऊ तसतसे भजी हे एकमेकांपासून हे वेगवेगळे होतात. तर इथे पाहताय थोडासा रंगसुद्धा भजींचा बदललेला आहे. तर खरंच अशा पद्धतीने तुम्ही भजी बनवलात नसाल तर एकदा नक्कीच ट्राय करून पहा. तर आता भजी आपले व्यवस्थित असे तळून झालेले आहेत. तेलातले बुडबुडे आहेत ते कमी झालेले आहेत. तर आता झाऱ्याच्या साहाय्याने
भजी आपण काढून घेऊया. अजिबात हे भजी तेलकट होत नाहीत. मस्त असे कुरकुरीत आणि आतमधून मऊ असे हे भजी तयार होतात. तर इथे मी सर्वच भजी हे तळून घेतले. मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत आणि आतमधून मऊसूत असे भजी आपले तयार होतात. खरंच जबरदस्त हे भजी तयार होतात. बटाटा भजी, कांदा भजी याच्या पुढे फेलच आहेत. एवढी हे जबरदस्त भजी तयार झालेली आहेत. तर तुम्ही हे भजी चटणीसोबत खा किंवा केचपसोबत खा. अप्रतिम चवीचे हे भजी तयार होतात. तर पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीने भजी नक्कीच ट्राय करून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. कोणत्या भागातून पाहते ते सुद्धा सांगा. रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.